मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी मुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्य शासनाच्या संकल्पनेतून दिनांक 22 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान राबवण्यात येत आहे। या शिबिराचा तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन दुय्यम निबंधक राजू शिंदे यांनी केले आहे। या शिबिरामध्ये नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळणार आहे। त्यामध्ये महिलांसाठी घर खरेदीवर मुद्रांक शुल्कात 1% सवलत, सलोखा योजनेअंतर्गत प्रकरणे निकाली काढणे, जमिनीचे हक्क नियमित करणे, तुकडे जोडणे, तुकडेबंदी अधिनियमांतर्गत अनोंदणीकृत दस्तांची नोंदणी तसेच जादा भरलेल्या मुद्रांक शुल्काचा परतावा आदी सुविधांचा समावेश आहे। नागरिकांच्या सोयीसाठी शिबिरात नोंदणी व मुद्रांक विभागाचा स्वतंत्र मदत कक्ष उभारण्यात येणार असून विविध योजनांबाबत मार्गदर्शन व आवश्यक माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे। संबंधित योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह दुय्यम निबंधक कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन दुय्यम निबंधक राजू शिंदे यांनी केले आहे। ती घ्यायला आले ती खरोखर एक खूप उपयुक्त माहिती आहे आणि तुमच्या माध्यमातून ती नागरिकांपर्यंत जनतेपर्यंत ती खूप मोठ्या प्रमाणात पसरले तर ते योजनेचा जास्तीत जास्त लाभ नागरिक घेतील याची खात्री आहे। तरी सर्वप्रथम मी आपले खूप खूप आभार मानतो। ह्या अभियान शिबिराचं वैशिष्ट्य म्हणजे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर यांचा वाढदिवस व माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचा जयंतीनिमित्ताने जे 22 जुलै ते 2 ऑगस्टपर्यंत जे अभियान महसूल मंत्री बावनकुळे सरांच्या आदेशाने राबवण्यात येत आहे। तर आमच्या नोंदणी विभागामध्ये ज्या काही योजना आहे त्या आता येत्या 27 तारखेला देवळा तालुक्याचे माननीय आमदार श्री राहुलदादा आहेर यांच्या हस्ते देवळ्यामध्ये 27 तारखेला ते अभियान आहे। त्यामध्ये आमच्या नोंदणी विभागाच्या काही योजना आहे, जसं वाटपपत्राला पूर्वी नोंदणी फी ही आकारली जायची, आता नोंदणी फी ही माफ केलेली आहे शासनाने आणि या वाटपाने म्हणजे आपापसातले जे काही जमिनी आहे ते एकमेकाच्या नावावर सुटसुटीत होतील, कायद्याची बाधा त्याला येणार नाही, हे एक त्यामागचं धोरण आहे। आणि वाटपमध्ये जो मुद्रांक नोंदणी फी माफी केली आहे त्याचा जनतेने नागरिकांनी जास्तीत जास्त फायदा घेऊन आपले जे काही कौटुंबिक वाटप असेल ते वाटप करून घ्यावं। तसेच सलोखा योजनामध्ये पूर्वी आदलाबदलपत्र त्याला बोललं जायचं, त्याला 5% स्टॅम्प ड्युटी भरणं आवश्यक असायचं। आता सलोखा योजनामध्ये केवळ 1000 रुपये स्टॅम्प आणि 1000 रुपये नोंदणी फीवर ही सलोखा योजनेचा म्हणजे आदलाबदलचा दस्त नोंदवण्यात येतो। आणि मला सांगण्यास अभिमान वाटतो की नाशिक जिल्ह्यामध्ये सलोखा योजनेचे देवळा तालुक्याने अतिशय चांगला रिस्पॉन्स देऊन सगळ्यात जास्त सलोखा योजनेचे दस्त नाशिकमधून देवळा कार्यालयात झालेले आहे। त्यामध्ये म्हणजे जमीन अच्या ताब्यात असते कसतो ब, त्यांचे ते वाद होऊ नये त्याकरता आपसातल्या संमतीने हे आदलाबदलपत्र आपण करून घेत असतो। तसेच महिलांचं सबलीकरण व्हावं हे शासनाचा मेन उद्देश आहे। त्याकरता महिला जर प्रथमच रहिवासमध्ये फ्लॅट बंगला काही खरेदी करत असेल तर त्यांना 1% मुद्रांक शुल्काला सवलत देण्यात आलेली आहे। तसेच जे अनोंदणीकृत दस्त होते रहिवासमध्ये जे त्याचे तुकडे झालेले होते ते नियमित होत नव्हते, तर ते 1965 ते 2024पर्यंतच्या कालावधीत जे काही असे दस्त झाले असतील ज्यांचे नावं लागले नसतील किंवा ते तुकडेबंदीमध्ये येत असल्यामुळे त्यांचे व्यवहार नोंदणीकृत झाले नाही, तरी जे असे काही दस्त असतील ज्यांच्याकडे त्यांनी आमच्या कार्यालयाशी संपर्क करून ते लवकरात लवकर नोंदणीकृत करून त्याला कायदेशीर बाब प्राप्त करून घ्यावी, ही एक विनंती आहे सर्व नागरिकांना। आणि तसेच आमच्याकडनं शैक्षणिक कर्ज, मुलगा विदेशी बाहेर जात असेल ते शैक्षणिक कर्ज घेतले जाते तर त्याला मुद्रांक शुल्काची माफी दिलेली आहे। अशा विविध योजना नोंदणी खात्यातर्फे राबवण्यात येत आहे। तरी 27 तारखेला माननीय आमदारांच्या हस्ते जे अभियान आहे तिथे या योजनेचा आम्ही फलक लावून जेवढी जाहिरात करता येईल ते जाहिरात करून नागरिकांपर्यंत जास्तीत जास्त या शासनाच्या योजना कशा जातील
याचा निश्चित प्रयत्न करून नागरिकांना आव्हान करतो की या सगळ्या योजनांचा तुम्ही जास्तीत जास्त फायदा घेऊन शासनाचा जो हेतू आहे तो सफल करावा ही विनंती करतो. तसेच आमचे नोंदणी महानिरीक्षक श्री रवींद्र बिनवडे सर, आमचे नाशिक विभागाचे DIG दिलेश जाधव सर, तसेच माननीय JDR सर नाशिकचे संदीप आहेर यांच्या वतीने सर्व नागरिकांना व मुद्रांक नोंदणी विभागाच्या वतीने मी आव्हान करतो की ही जी काही योजना राबवण्यात येत आहे, शिबिरं राबवण्यात येत आहे, त्याचा जास्तीत जास्त आपण फायदा घ्यावा ही विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.